विराट राजाची विराट नगरी म्हणजेच वाई आणि आजूबाजूचा पंचक्रोशीचा परिसर. साताऱ्यामधल्या या वाईपासूनच 10 किलोमीटरच्या अंतरावर लक्ष्मी नृसिंह मंदिर आणि सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणाचाच आपला आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण आलेलो आहोत लक्ष्मी नृसिंह मंदिर पाहण्यासाठी, जे मंदिर कृष्णाकाठी आहे. वाईतील हे लक्ष्मी नृसिंहाचं मंदिर अतिशय सुंदर आणि प्राचीन असं मंदिर आहे. तेव्हा ह्या मंदिराचं स्थापत्य आणि या मंदिराची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत. तेव्हा चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. आपल्याला बरोबर रस्ता भेटला आहे. आपण आलोय आता लक्ष्मी नृसिंह मंदिराकडे. फक्त थोडासा जो रस्ता आहे तो खडबडीचा आहे, कारण की जास्त इथे रहदारी काही लोकांची दिसत नाही. चला पुढे जाऊया. तर जेव्हाही आपण महाबळेश्वरमध्ये प्रवेश करतो तेव्हा महाबळेश्वरमध्ये प्रवेश करण्याच्या वेळेस आपण आधी वाईमध्ये येतो. तेव्हा वाईमध्ये आल्यावर आपल्याला खूप सारी मंदिरं पाहायला मिळतात. तेव्हा वाईला ॲक्च्युली इथे खूप सारी मंदिरं आहेत, म्हणजे 100हूनही जास्त मंदिरं इथे आहेत. त्यामुळेच वाईला दक्षिण काशी असंही म्हणतात. आणि ह्याच वाईमध्ये कृष्णा आणि वाळकी म्हणजेच कमंडलू या 2 नद्यांच्या संगमावर धोम हे गाव आहे. आणि त्या धोम गावामध्ये जे नृसिंह आणि महादेवाचं मंदिर आहे, आता त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती समजावून घेऊयात. 8व्या शतकात आदि शंकराचार्यांनी अधोरेखित केलेल्या शिवपंचायतनाचा आधार घेऊन या मंदिराची निर्मिती केलेली आहे आणि त्यामुळे हे एक शिवपंचायतन मंदिर आहे. तर झालं असं की आपण जेव्हा सिद्धेश्वर मंदिर आणि नृसिंह मंदिराच्या इथे गेलो तेव्हा ॲक्च्युली दुसऱ्याच दिवशी नृसिंह जयंती होती. त्यामुळे मंदिर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाऊडस्पीकर सुरू होते. त्यामुळे मी जे काही बोलते त्याचा काही आवाज आला नसता. त्यामुळे आपण तिथे बोलू शकलो नाही आणि त्यामुळे बोलण्यासाठी इथे जवळच एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तिथे मी आले आणि तिथेच आता ही संपूर्ण जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवते. तर हे जे मंदिर आहे हे शिवपंचायतन मंदिर आहे. तर शिवपंचायतन म्हणजे काय, तर जेव्हा एक मुख्य मंदिर मध्यभागी असतं आणि त्याच्या आजूबाजूला 4 मंदिरं असतात, तर असा जो 5 मंदिरांचा जो समुच्चय असतो त्याला शिवपंचायतन असं म्हणतात. तर ह्या इथलं जे मंदिर आहे तिथे आपल्याला सूर्य, गणपती, लक्ष्मी आणि विष्णू यांच्या मूर्ती पाहायला मिळतात. त्याचबरोबर इथे मागच्या बाजूला कार्तिक स्वामींचंही मंदिर आहे. खूप छान कुकपिलेचा आवाज येतोय ना. तर जेव्हा त्या दगडी प्रवेशद्वारामधनं आपण आतमध्ये प्रवेश करतो आणि आतमध्ये प्रवेश केल्यावर 5 सेकंदाने जेव्हा आपण मंदिराच्या परिसरामध्ये येतो तेव्हा जो संपूर्ण परिसर आपण पाहतो तो म्हणजे आपण काय वर्णन करणार, असं 2 मिनिटं आपल्याला सुचतच नाही. कारण
तिथे एक भली मोठी अशी दगडी पुष्करणी आहे. पुष्करणी म्हणजे ती कमळाच्या आकाराची आहे, उमललेल्या कमळाच्या आकाराची दगडी पुष्करणी बेसॉल्ट खडकामध्ये बांधलेली. तिची जी पूर्ण लांबी आहे ती जवळजवळ 20 फुटाची एवढी मोठी ती पुष्करणी आहे. बरं ठीक आहे, पुष्करणी आहे, पण त्या पुष्करणीच्या मध्ये त्याच्यावर 2 फुटांवर एक कासव आहे. ते कासव दगडी कासव 15 फुटाचं आहे आणि त्या कासवाच्या वरती दगडी नंदी आहे आणि त्या नंदीच्या वर दगडी नंदी मंडप आहे. इतकं सुंदर हा पुष्करणीचा संपूर्ण जो आवार आहे इतकं सुंदर आहे. आणि इव्हन तो जो नंदी मंडप आहे त्या नंदी मंडपाच्याही जे खांब आहेत त्यांनाही सुंदर अशी मैरपीनुसार नक्षीकाम केलेलं आहे. त्यामुळे त्या संपूर्ण पुष्करणीकडेच आपण पाहत राहतो. तर जर त्याच्यामध्ये आता पाणी नसतं, पण जेव्हा त्या पुष्करणीमध्ये पाणी सोडलं जातं तेव्हा तो परिसर असा दिसतो, तो जो पुष्करणीचा भाग आहे तो असा दिसतो की जणू काही त्या पुष्करणीमध्ये आपल्या पाठीवर तो कासव त्या नंदीला घेऊन संपूर्ण ते जो पुष्करणी आहे तो फिरतोय. अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी ती पुष्करणी, तो नंदी आणि ते कासव आपल्याला इथे पाहायला मिळतं. महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्याआधी आपल्याला दरवाजावर गणेश पट्टी पाहायला मिळते. तर दरवाजाखाली उंबऱ्यावर कीर्तिमुख आहे. मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला अंधारात काही पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. तर आतमध्ये महादेवाची पिंड आणि पार्वतीच्या मूर्तीचंही दर्शन करता येतं. आणि त्याचबरोबर हा जो संपूर्ण मंदिर परिसर आहे हा काळ्या बेसॉल्ट खडकामध्ये बनवलेला असून त्याच्या मागे आपल्याला नागराजाचीही प्रतिमा पाहायला मिळते. सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरात प्रवेश करण्याच्या आधी पायऱ्यांच्या खाली आपल्याला एक बंदिस्त केलेली जागा पाहायला मिळते आणि ते ठिकाण म्हणजेच धौम्य ऋषींची समाधी. सहसा या जागेकडे कोणाचं लक्ष जात नाही, मात्र या धौम्य ऋषींमुळेच या ठिकाणाला एवढं महत्त्व प्राप्त झालं आहे. जे मंदिर आहे ते अतिशय पुरातन आणि पांडवकालीन आहे. तर ते पांडवकालीन कसं आहे किंवा इथे धोम या भागाला धोम हे नाव का पडलं ते आता आधी आपण समजून घेऊ. तर इथे पांडव कालामध्ये धौम्य ऋषींचा आश्रम होता. तर लाक्षागृहातून सुखरूपपणे अर्जुन आणि पांडव हे सर्वजण जेव्हा निघाले तर तिथं निघाल्यानंतर व्यास ऋषींच्या सांगण्यानुसार ते पांचाल नगरीकडे निघाले होते, जिथे द्रौपदीचं स्वयंवर होतं. आणि तिकडे जात असताना त्यांना वाटेत चित्ररथ गंधर्व हा जो राक्षस होता त्यांच्याशी त्याचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये अर्जुनाने त्या चित्ररथाचा पराभव केला. आणि पराभव झाल्यानंतर गंधर्वांचा जो राजा होता ते अर्जुनावर फार खुश झाले. त्यांना खूप सारी अशी बक्षिसं बहाल केली, ज्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांचं मित्रत्वही त्यांना दिलं. आणि त्याचबरोबर त्यांना आणखीन एक सल्लाही दिला की तुम्हाला एक कुटुंब पुरोहित असावा. आणि त्यामध्ये त्यांनी धौम्य ऋषींचंही त्यांना नाव सुचवलं आणि त्या सजेशननुसार त्या सुचवण्यानुसार ते धौम्य ऋषींकडे गेले. धौम्य ऋषींनी त्यांचं जे पुरोहित्व होतं ते मान्यही केलं आणि त्यानंतर सतत 12 वर्ष म्हणजे पांडवांच्या अज्ञातवासातही हे धौम्य ऋषी सतत त्यांच्याबरोबर होते आणि त्यांनी सतत मदत केली आहे. अज्ञातवासामध्ये धौम्य ऋषी ही सतत पांडवांच्या बरोबर होते. याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे जेव्हा राक्षस किरमिर ह्याने पांडवांवर हल्ला केला त्यावेळेस किरमिर हा जो राक्षस होता तो म्हणजे हिडिंबचा मित्र आणि बकासुराचा भाऊ. तर या राक्षस मंडळींना मायाजाळ खूप सारं येत होतं, त्यामुळे त्यांनी पांडवांना सर्वांना आपल्या मायाजाळामध्ये फसवलं. मात्र धौम्य ऋषींनीच संपूर्ण पांडवांना त्या मायाजाळातून बाहेर काढून भीमाला
ह्या किरमिरला मारण्यासाठी मदत केली होती। तेव्हा अशा प्रकारे या धौम्य ऋषींचा पांडवांसाठी आणि महाभारतामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं आणि त्यांचीच समाधी जी आहे ती ह्या ठिकाणी आहे आणि म्हणून या संपूर्ण परिसराला धोम हे नाव पडलं आणि त्यामुळे त्यांचा जिथे आश्रम होता तिथेच हे जे मंदिर आहे ते आहे आणि त्या परिसरामध्येच ह्या कृष्णेचाही उगम आहे। तेव्हा हे जे संपूर्ण परिसर आहे तो अतिशय सुंदर, पवित्र आणि सर्वांनी आवर्जून इथे भेट द्यावी असं हे ठिकाण आहे। अतिशय सुबक कल्पना असलेली पुष्करणी पाहून झाल्यावर आपल्या उजव्याच हाताला उंचावर म्हणजे जवळजवळ 8 ते 10 फुटावर नरहर नृसिंहाचं मंदिर आहे आणि काही पायऱ्या चढून आपण वरती नरहर नृसिंह मंदिराकडे जातो। तर पूर्वेला जी मूर्ती आहे ती नृसिंहाची मूर्ती आहे आणि पश्चिमेला जी मूर्ती आहे ती नरसिंहाची मूर्ती आहे। तर नृसिंह आणि नरसिंह यातला फरक काय तर नृसिंहाची जी मूर्ती आहे ती भक्त प्रल्हादाच्या मंदिराच्या समोरच आहे। तर हिरण्यकश्यपूचा वध करणारी ही मूर्ती असून हिचे म्हणून हिला नृसिंह असं म्हटलं आहे। तर त्याच्या मागे पश्चिमेला जी मूर्ती आहे ती नरसिंहाची मूर्ती असून त्या मूर्तीच्या मांडीवर ही लक्ष्मी आहे आणि मूर्तीच्या उजव्या हातामध्ये कमळ असून डाव्या हातामध्ये आपल्याला शंख पाहायला मिळतो। ही जेव्हा मूर्ती आपण पाहतो नृसिंहाची तेव्हा मूर्तीचे वटारलेले डोळे किंवा गर्जनेसाठी उघडलेलं मोठं असं तोंड, त्यातून दिसणारे खालचे वरचे 8 दात आणि बाहेर आलेली जीभ या सर्व गोष्टींमुळे ही मूर्ती आपल्याला अत्यंत जिवंत अशी पाहायला मिळते। उग्र नरसिंहाची मूर्ती भक्त प्रल्हादाच्या समोर असून मागच्या बाजूला नरसिंहाची मूर्ती आहे। कुतूहलाची बाब म्हणजे नरसिंहाच्या डाव्या मांडीवर लक्ष्मी विराजमान आहे। कारण चटकन लक्षात येईल, कारण हृदय हे शरीराच्या डाव्या बाजूला असतं, म्हणजेच इथली प्रत्येक गोष्ट अत्यंत विचार करून बनवण्यात आली आहे। नृसिंह जयंती इथे मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते। आपण तिथे गेलो तेव्हा तीच तिथी होती, म्हणजेच वैशाख शुद्ध दशमी आणि त्यामुळे तिथे सगळीकडे आपल्याला लगबग पाहायला मिळाली। याबरोबरच या उत्साहाचा रथही आपल्याला इथे पाहायला मिळाला। संपूर्ण वाई पंचक्रोशीमध्ये हे जागृत देवस्थान असून इथे दिसणारं एक शिलास्तंभासारखं शिवलिंग आपलं लक्ष वेधून घेतं। ते म्हणजेच पंचमुखी शिवलिंग। 4 दिशांना 4 मुख आणि वरच्या बाजूला 1 मुख असे या शिवलिंगाला 5 मुख आहेत। तर पुराणानुसार तत्पुरुष, वामदेव, अघोर, सद्योजात आणि ईशान ही शंकराचीच विविध 5 रूपं इथे आपल्याला पाहायला मिळतात। धोम हे तीर्थक्षेत्र असल्याने इथल्या घाटावर अस्थि विसर्जन केलं जातं आणि घाटावरच्या या गोमुखातून येणाऱ्या पाण्याखाली कृष्णा स्नानही केलं जातं। तेव्हा पांडवकालीन इतिहास असलेलं महादेव आणि नृसिंह यांचं एकाच ठिकाणी दर्शन घडवून देणारं, शिवाय मराठा बांधकाम पद्धतीचं उत्कृष्ट उदाहरण असलेल्या या धार्मिक ठिकाणाला आपण नक्कीच भेट द्यायला हवी। लक्ष्मी नृसिंह मंदिर पाहण्यासाठी आपण इकडे आलो होतो आणि तो रस्ता थोडासा आपला चुकला, मात्र पुन्हा आपल्याला करेक्ट रस्ता आपल्याला भेटला। मग आपण तिकडे मंदिरामध्ये गेलो। मंदिराचा जो परिसर होता तो अगदी सुंदर होता। इव्हन त्या मंदिरामध्ये जे कासवाचं शिल्प होतं किंवा कासवाच्या पाठीवर जे नंदी होते, पुन्हा उंच जोत्यावर जी लक्ष्मी नृसिंहाची मूर्ती होती, उग्र नरसिंहाची मूर्ती होती, हे सर्व अगदीच म्हणजे प्रशंसनीय असं होतं। ती सगळी माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिली। तेव्हा जेवढ्या गोष्टी कॅप्चर करता येतील तेवढ्या आपण
आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयातच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये.